गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आपण जे काही 7वं चॅप्टर आहे वेव्ह ऑप्टिक्स, ते वेव्ह ऑप्टिक्स बघणार आहोत. त्या वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपण जो काही नेक्स्ट पॉईंट आहे इंटरफरन्स, या इंटरफरन्स ह्या टॉपिकमध्ये आपल्याला व्हॉट इज अ इंटरफरन्स, तर इंटरफरन्स काय आहे, द इंटेन्सिटी ऑफ द वेव्ह विच इज अ प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह will be non-uniform, being larger at some places and smaller at others, and this is called as the interference. त्याला काय म्हटलं जात असतं, इंटरफरन्स. बघा आता, तर इंटरफरन्समध्ये आपल्याला this wave is a periodic in nature, it will have a phase angle. बघा आता तिथं वेगवेगळे फेजेस तुम्हाला दिसत आहेत. तर इथे इंटरफरन्सचे दोन असे टाईप्स आहे, एक म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि दुसरं असणार आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर व्हॉट इज अ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय की दिस पॉईंट्स द डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम अँड इज अ ट्वाइस दॅट फॉर ईच वेव्ह अँड दीज आर पॉईंट्स ऑफ अ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्यानंतर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय असणार आहे की द पॉईंट्स वेअर द क्रस्ट ऑफ वन वेव्ह is a coincident with the trough of another are shown by ism. अशा पद्धतीने तिथे असणार आहेत पॉईंट्स. द डिस्प्लेसमेंट इज 0 असणार आहे आणि दिस पॉईंट्स जे काही असणार आहे त्यालाच म्हटलेलं आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. बघा आता इथे ह्या जे काही फेजेस आहेत त्यांचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आता तुम्ही म्हणणार की ही डायग्राम कशाची आहे, तर ही डायग्राम जे काही एक प्रकारे पिन्स बॉल म्हणजे काय की ते जे काही इथं वॉटरचा सरफेस आहे हा, तर ह्या वॉटरच्या सरफेसवर जे काही दोन असे पिन पॉईंट्स आहेत ते तिथे एक प्रकारे अप अँड डाऊन या पद्धतीने वर खाली होत आहेत आणि ते झाल्यानंतर S1 आणि S2 इथे या पद्धतीचे फ्रिंजेस तिथे तयार होत आहेत. तर कशा पद्धतीचे तिथे फ्रिंजेस तयार होत आहेत, तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आत्ताच मी तुम्हाला एक्सप्लेन केला. तर इथे S1P आणि S2P अशा पद्धतीने हा P पॉईंट आहे. तर इथे तुम्हाला दिसतोय S1P इज इक्वल टू S2P. तर या पद्धतीने तिथे तुम्हाला दिसतोय की S1 आणि S2 आणि इकडे P पॉईंट आहे. तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इथे तुम्हाला दिसतं वेव्स विल अराईव्ह इन अ फेज. कशा पद्धतीने असणार आहेत, त्या एका फेजमध्ये असणार आहेत. डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ह ॲट अ पॉईंट P S1, तर इथे S2 अशा पद्धतीने असतील. द डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस्ड बाय द सोर्स S1 ॲट अ पॉईंट P इज y1 इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी आणि y2 इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. अशाच पद्धतीचं हे पुढचं इक्वेशन असेल की सिन्स वेव्ह फ्रॉम एस, बघा द डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस बाय द सोर्स S2 ॲट अ पॉईंट P इज, बघा y2 इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. तेच असणार आहे, म्हणजे हे पहिल्या वेव्हचं इक्वेशन y1 आहे, दुसऱ्या वेव्हचं इक्वेशन y2 आहे आणि दोघंही सिमिलर इक्वेशन आहेत. मग त्यावेळेस रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळेल y इज इक्वल टू y1 प्लस y2 इज इक्वल टू ट्वाइस ए साइन ओमेगा टी. The intensity of a wave is directly proportional to square of the amplitude is directly proportional to twice a square. If I0 is the intensity of an individual wave, 0 is directly proportional to a square. अशा पद्धतीने असणार आहे. द रिझल्टंट इंटेन्सिटी विल बी कशी असणार आहे, I अपॉन I0 इज इक्वल टू 4a स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर तिथे असेल. त्यानंतर I इज इक्वल टू 4I0 इथे द रिझल्टंट इंटेन्सिटी इज 4 टाइम्स द इंडिव्हिज्युअल इंटेन्सिटी असणार आहे. त्यानंतर दिस टाईप ऑफ इंटरफरन्स वेअर देअर इज अन इन्क्रीजेस इन इंटेन्सिटी इज कॉल्ड द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आत्ताच मी एक्सप्लेन केलं होतं, परत तो पॉईंट रिपीट झालेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला या कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचं पॅटर्न्स तुम्हाला दिसतंय. म्हणजे बघा इथे ज्या काही ब्ल्यू कलरच्या लाईन्स आहेत त्या कन्स्ट्रक्टिव्ह आहे आणि इकडे अगदी फेंट ब्ल्यू कलरच्या आहेत त्या डिस्ट्रक्टिव्ह आहेत. तर इथे S1 विल अराईव्ह 2 सायकल्स इज अ लेटर दॅन वेव्ह फ्रॉम S2 आणि दोन ज्या काही सायकल्स आहेत फेजेसच्या वेव्हच्या. तर इफ डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस बाय S1 इज, तर त्यावेळेस याचं जे काही इक्वेशन येणार आहे y1 इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी इज द पाथ डिफरन्स ऑफ 2 लॅम्बडा, फेज अँगल इज अ 4 पाय. द डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस बाय S2 विल बी
कशा पद्धतीने असेल बघा, y2 इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस 4 पाय. त्यानंतर y2 इज इक्वल टू a sin ओमेगा टी. त्यानंतर बघा, द इफ डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस बाय S1 इज, मग आपण आधी पण बघितलं होतं की हे दोन इक्वेशन. मग त्यावरून बघा, दोन जे काही डिस्प्लेसमेंट असणार आहे आर अगेन फेज अँड द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. आपण आता इथे काय विचार करत आहोत, डिस्प्लेसमेंटचा, म्हणून y इज इक्वल टू ट्वाईस a sin ओमेगा टी असणार आहे. त्यानंतर S1 आणि S1 आर 7.25 लॅम्बडा, S2 इज इक्वल टू त्यानंतर 9.75 लॅम्बडा S2 आर. त्यानंतर बघा S1 आर मायनस S2 आर या पद्धतीने असेल. त्यानंतर इथे S1 S2 आर वेव फ्रॉम S1 विल अराइव एक्झॅक्टली 2.5 सायकल्स अर्लियर दॅन द वेव्स फ्रॉम S2. मग S1 आर अपॉन इकडे S2 आर डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस बाय सोर्स y1 इज इक्वल टू a sin ओमेगा टी. त्यानंतर बघा, सिन्स द पाथ डिफरन्स ऑफ 2.5 लॅम्बडा इज अ करस्पॉन्ड्स टू फेज डिफरन्स ऑफ 5 पाय. त्यानंतर द डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस बाय S2 इज y2 इज इक्वल टू a sin ओमेगा टी मायनस 5 पाय इथे असणार आहे. मग त्यानंतर इज इक्वल टू मायनस a sin ओमेगा टी इथे असेल. y1 is equal to a sin omega t and y2 is equal to minus a sin omega t. The resultant displacement at point R is y is equal to a sin omega t minus a sin omega t. त्यानंतर is equal to 0. मग आता बघा, ड्यू टू 0 ॲम्प्लिट्यूड द इंटेन्सिटी विल ऑल्सो बी इक्वल टू 0 असणार आहे. मग आता इंटरफरन्स वेअर ॲम्प्लिट्यूड अँड इंटेन्सिटी इज 0 और मिनिमम इज कॉल्ड द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असणार आहे. त्यानंतर म्हणजे ज्या ठिकाणी मिनिमम किंवा 0 असं ॲम्प्लिट्यूड असेल तर त्या ठिकाणी कसं असणार आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असणार आहे. टू कोहेरंट सोर्सेस S1 and S2 व्हायब्रेटिंग इन अ सेम फेज विल प्रोड्यूस कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट पॉईंट P whenever the path difference is integral multiple of lambda. S1P minus S2P is equal to n lambda. N is a integer. Then similarly we can obtain is a destructive interference at a point P whenever the path difference is S1P minus S2P is equal to n plus 1 by 2 lambda. अशा पद्धतीने n इज काय असणार आहे, इंटेजर असणार आहे. त्यानंतर S1 आणि S2 बघा, इथे अँगल्स हे एक प्रकारे दोन पॉईंट्स तिथे तुम्हाला दिसत आहेत कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये. तर आता आपल्याला जे काही बघायचं आहे एक प्रकारे कन्स्ट्रक्टिव्ह आणि जे काही डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा जो काही पॅटर्न आहे तो आत्ताच आपण बघितलेला आहे की त्याच्यामध्ये कोहिरंट सोर्सेस ऑफ लाईट काय असणार आहे. तर कोहिरंट सोर्सेस ऑफ जे काही लाईट असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारे टू सोर्सेस विच इमिट वेव्स ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी हॅविंग अ कॉन्स्टंट फेज असायला पाहिजे. डिफरन्स इंडिपेंडंट ऑफ टाइम इज आर कॉल्ड ॲज अ कोहिरंट सोर्सेस. कोहिरंट सोर्सेस आपण कशाला म्हणू शकतोय की ज्या वेळेस टू सोर्सेस म्हणजे दोन सोर्स आता इथे S1 आणि S2 आपण घेतलेले आहेत, बरोबर आहे, तर त्यांची फ्रिक्वेन्सी मात्र सेम असली पाहिजे. हॅविंग अ कॉन्स्टंट फेज डिफरन्स इंडिपेंडंट ऑफ टाइम आर कॉल्ड ॲज द कोहिरंट सोर्सेस. त्यांना तुम्ही काय म्हणू शकताय, कोहिरंट सोर्सेस म्हणू शकताय. y इज इक्वल टू बघा, आता इथे इक्वेशन आपल्याला मिळत आहेत दोन असे जे काही वेव्ज आहेत त्यांचं कॉम्बिनेशन मिळून प्लस ॲडिशन करून आपल्याला तिथे जे काही इक्वेशन हे मिळत आहे y इज इक्वल टू a1 प्लस a2 कॉस फाय साइन ओमेगा टी प्लस a2 कॉस ओमेगा टी साइन फाय इक्वल टू इकडे a1 प्लस a2 कॉस फाय साइन ओमेगा टी प्लस a2 कॉस ओमेगा टी साइन फाय. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला हे दोन वेव्हचं मिळून एक जे काही इक्वेशन आहे टेकिंग तिथे आर कॉमन काढल्यानंतर आपल्याला युजिंग दिस फॉर्म्युला साइन ए प्लस बीचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. मग साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, ओके, मग तो अप्लाय तिथे केलेला आहे. y इज इक्वल टू आर साइन ओमेगा टी प्लस थिटा. दिस इक्वेशन रिप्रेझेंट द डिस्प्लेसमेंट ऑफ द रिझल्टंट वेव्ह. आर इज द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड.
is the phase angle between the first wave and the resultant wave at that point. ओके, मग आता त्यानंतर आपल्याला जो काही विचार करायचा, नाव लेट अस फाइंड द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ॲट द पॉईंट. मग स्क्वेअर अँड ॲड दिस टू A1 + A2 cos phi इज इक्वल टू R cos theta, A2 sin phi R sin theta. आणि मग नंतर आपल्याला जे काही लास्ट इक्वेशन मिळणार ॲज इक्वल टू √(A1² + A2² + ट्वाइस A1 A2 cos phi अशा पद्धतीने इथे आपल्याला इक्वेशन हे मिळणार. युझिंग दिस एक्सप्रेशन वी कॅन फाइंड आउट, आपण काय काढू शकतो याच्यावरून, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड हा काढू शकतो हे लक्षात घ्यायचं आहे. युझिंग आता या वरचंच इक्वेशन फक्त आपण रिअरेंज केलेलं आहे की tan theta इज इक्वल टू A1 A2 sin phi upon A1 + A2 cos phi is the we can find is the phase angle theta of the resultant wave at that point. Using this equation we can also derive is a general expression for resultant displacement, amplitude and phase angle at an arbitrary point P when amplitude of wave from S1 is equal to S2. अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन्स मिळत आहे. त्यानंतर आर मीन्स रिझल्टंट. मग रिझल्टंट जे काही ॲम्प्लिट्यूड आपल्याला मिळालेलं आहे, मग यावरून आपण सारखे ॲम्प्लिट्यूड आहे म्हणून A1ची व्हॅल्यू A1 आणि A2ची व्हॅल्यू आपण A टाकू शकतो. मग R² इज इक्वल टू A1 A² + A² + ट्वाइस A cos phi. आणि अशा पद्धतीने R² इज इक्वल टू ट्वाइस A². 1 + cos phi वी नो दॅट 1 + cos phi कॅन बी रिटन ॲज 2 cos² phi/2. R² इज इक्वल टू ट्वाइस A². 1 + cos phi कॅन बी रिटन ॲज R² इज ट्वाइस A², 2 cos² phi/2. ओके, मग अशा पद्धतीने R² इज इक्वल टू 4A² cos² phi/2 त्यावरून आपल्याला मिळेल. त्यानंतर नाव टेकिंग अ स्क्वेअर रूट आपण इथे काढायचं आहे. फायनली आपल्याला R इज इक्वल टू ट्वाइस A cos phi/2 आपल्याला मिळणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळेल द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट अ पॉईंट Pसाठी आपल्याला काढायचं आहे, म्हणून Y इज इक्वल टू R sin ωt + phi यावरून आपल्याला मिळेल. त्यानंतर आपल्याला जे काही इक्वेशन हे मिळतं आहे Y ट्वाइस A cos phi/2 sin ωt + phi. तर आपल्याला इथे डार्क फ्रिंजेस आणि एक प्रकारे ब्राईट फ्रिंजेस या पद्धतीचे इंटरफरन्सचे पॅटर्न्स हे मिळतात. तर हा पॉईंट मात्र आपल्याला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये बघायचा आहे आणि याच्यामध्ये तो डीपली समजून घ्यायचा आहे. तर इथे हे जे इक्वेशन्स तुम्हाला दिसत आहे, आपल्याला टेक्स्टबुकमध्ये मात्र जास्तीत जास्त थेरी आहे की कशा पद्धतीने कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न हे तयार होत आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आणि डायग्राम महत्त्वाची आहे. तर आणि व्हॉट इज मीन बाय इंटरफरन्स हे मी सुरुवातीलाच तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने हा पॉईंट आपण समजून घेतलेला आहे की व्हॉट इज अ इंटरफरन्स. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही पुढचा टॉपिक असणार आहे यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट तो बघूया आणि समजून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण एक प्रकारे ड्यू टू ऑल दिस इंटरफरन्स वी सी हाय ॲम्प्लिट्यूड ॲट ऑल दिस पॉईंट्स आपल्याला हे मिळत आहेत. आणि वेअर इज अ क्रस्ट वन वेव, एक प्रकारे क्रस्ट आणि ट्रफ म्हणजे काय, वर आणि खाली ज्या काही वेव्ज असतील त्या आपल्याला मिळतात आणि त्यालाच तुम्ही इंटरफरन्स पॅटर्न हे म्हणतात. अशा पद्धतीने आपण बघितला हा टॉपिक. नमस्कार.